खूप जास्त पाऊस पडला, बिनबादल बरसात. आमचे गहूचं पण नुकसान झालं, बाजरी पण, आणि ड्रॅगन फ्रूटला तर पाणी नव्हतं तरीसुद्धा एवढं पाणी मिळालेलं आहे. तर डायरेक्ट बर्फ पडत होता. सांगते, आज मला जायचं होतं बाहेर, थोडंसं काम होतं. तर मग मस्त बाहेर जाण्यासाठी रेडी झाली. मग हे आणि मी 2च जण जाणार होतो आम्ही, कारण की थोडासा किराणा वगैरे घ्यायचा होता. किराणा संपलेला, तर त्यांना बोलली, म्हटलं किराणा संपलेला. ते बोलले चल मग जाऊया, माझ्याकडे पण वेळ आहे. तर मग आम्ही निघालो 2 जण जाण्यासाठी. तर त्याआधी मग आम्ही रस्त्यात गेलो, तर ज्यूस पिला मस्त पायनॅपल. त्याच्याने मला खूप सर्दी पण झाली आणि खूप गळा पण माझा दुखतो आहे, खूप त्रास होतो आहे. मस्त विदाऊट शुगरचा पिला आम्ही, मस्त मजा आली. मग मुलांसाठी पण घरी पार्सल पण घेतलं, दोघांनी तिथेच पिल्यानंतर मग आम्ही गेलो सुपर मार्केटला. मग सुपर मार्केटला जे जे लागणार होतं ते बोलले, तुला जे लागणार ते घे म्हणे आज बिंदास. तर मग मी सगळं काही सामान घेतलं. आणि साखर तर मी दर महिन्याला 5 किलो घ्यायची, पण सध्या माझी चहा बंद आहे. तर मग साखर 1 किलो घेतली मी, 2 किलो पण नाही घेतली, कारण की साखर यूजच होत नाही म्हणून. आणि मी हप्त्यातनं 1 ते 2दा शिरा हलवा काही काही बनवायची, पण ते पण बनत नाही. आणि हे बघा मस्त आवळ्याची पोळी, त्याच्यातनं एक मस्त अख्खा आवळा आहे आणि मस्त खूप गोड लागतो आहे, छान आहे. मग लोणचं वगैरे घेतलं. लोणचं मी काय बनवत नाही घरी, यावर्षी बघावं लागेल, आता बनवावं लागेल. आणि मग कबीरला बिस्किटचं पॅकेट, कबीर बोलायचा मग मला सकाळी जाताना नाश्ता देत जा मस्त, कारण की मला भूक लागून जाते स्कूलमध्ये पोहोचल्यानंतर. मग मी त्याच्यासाठी बिस्कुटचं पॅकेट आणलं आणि माझ्यासाठी हा चिवडा आणला. नमकीन मला आवडतं जेवणासोबत थोडंसं खायला किंवा छोटी मोठी भूकसाठी. मग म्हटलं जाऊ दे, 2-4 दिवस तरी पुरेल. आणि शेंगदाणे आणले होते, दुसरं काही बिस्किट वगैरे तर काही खात नाही मी. मग शेंगदाणे आणले होते मी माझ्यासाठी खायला. तर मग तेच खात खात टाईमपास करत होती. तर पाऊस तर एवढा पडला आहे, बापरे विचारू नका. खूप काय म्हणतात त्याला, बर्फ पण पडला आहे. आणि आमचं शेतीचं खरंच खूप नुकसान झालं. आणि माझे गहू तर पूर्ण असे वाकले गेले आहेत. बिनबादल बरसात, कधी पण पडतो पाऊस पण. मग उद्या होता गुढीपाडवा, तर त्यासाठी मला पुरणपोळी बनवायची होती. तर मग मी बाहेर देणार होते पुरी बनवायला. तर मग मी मस्त पीठ गाळून घेतलं बारीक, लगेच दळून आणलं मी. वातावरण तर एवढं खराब आहे तरी पण मग म्हटलं, आणि त्यामुळे माझी तब्येत पण थोडी खराब झाली आहे. तर मग पीठ वगैरे गाळून